नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आजच्या आधुनिक युगामध्ये नवीन आणि स्मार्ट पद्धत आता उपलब्ध झालेली आहे. आणि ही पद्धत जी काही आहे एडुटेकच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. एडुटेकमध्ये नेमकं काय आहे, तर त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी म्हणजे शिक्षण आणि तंत्रज्ञान या दोन्हीची सांगड असलेली आधुनिक शिक्षण पद्धती आहे. त्याला आपण फिजिटल लर्निंग असं आपण म्हणतो. फिजिटलमध्ये काय असतं, तर फिजिकल आणि डिजिटल, फिजिकल प्लस डिजिटल या दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की एडुटेकनी 1ली ते 10वी CBSE आणि महाराष्ट्र बोर्डसाठी खास असे वर्कबुक तयार केलेले आहेत. आणि त्या वर्कबुकमध्ये विशेष म्हणजे आपल्याला सांगता येतं की प्रत्येक धड्यासोबत QR कोड देण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर आपल्याला सांगता येतं की त्या धड्यामधल्या त्या प्रत्येक कॉन्सेप्टला, प्रत्येक मुद्द्याला सुद्धा वेगळा QR कोड देण्यात आलेला आहे. आणि या QR कोडच्या माध्यमातून शिकणं हे अतिशय सोपं होतं. मोबाईलच्या माध्यमातून ऑलर ॲक्टिव्ह नावाच्या ॲपच्या माध्यमातून आपण तो स्कॅन केला की लगेचच आपल्याला सांगता येतं की व्हिडिओच्या माध्यमातून आपले शिकणे सुरुवात होते. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांना तर आपल्याला शिकवायचं नाही आहे, तर शिकण्यासाठी मदत करायची आहे. आणि ही मदत शिक्षकाकडून देखील मदत केली जाऊ शकते आणि पालकाचा देखील त्या मदतीमध्ये महत्त्वाचा वाटा असतो. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की एडुटेकच्या माध्यमातून जे काही वर्कबुक आपल्याला देण्यात आलेले आहेत, त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि आपल्याला सांगता येतं की विशेषतः आपल्याला सांगता येतं ग्राफिक्स ॲनिमेशनच्या माध्यमातून ही शिकवणी आहे. सोप्या भाषेमध्ये त्या संकल्पना विद्यार्थ्यांना समजतात. QR कोड स्कॅन केला की लगेच 24/7 कधीही कितीही वेळा विद्यार्थ्यांना तो व्हिडिओ पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. या माध्यमातून काय होतं, तर विद्यार्थ्याला आपल्या गतीनुसार, आपल्या वेळेनुसार शिकता येतं. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की त्याला त्याच्या गतीनुसार शिकता आल्यानं, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहता आल्यानं, रिपिटेशन केल्यानं आपल्याला सांगता येतं की मुलांच्या कॉन्सेप्ट 100% क्लिअर होतात. आणि एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या की मुलांना त्याबद्दल आवड वाटते. आवड वाटली की साहजिकच आवडमध्ये इंटरेस्ट निर्माण होतो त्याला. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की विद्यार्थ्यांना ट्युशनची सुद्धा गरज कमी होते. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की पालकांचा गाईडच्या माध्यमातून, नोटबुकच्या माध्यमातून जो काही खर्च करावा लागतो ते देखील वाचतो. कारण या वर्कबुकमध्ये प्रश्नाची उत्तरे लिहिण्यासाठी सुद्धा स्पेस देण्यात आलेला असतो. आणि क्वेश्चनच्या पुढे QR कोड असतो. तो स्कॅन करून आपण लिहिलेली प्रश्न आपण तपासून पाहू शकतो. म्हणजेच आपल्याला सांगता येतं की सेल्फ स्टडीची विद्यार्थ्यांना सवय लागते. आणि समजा एखादी गणिताचा प्रश्न समजला नाही, साधं सोपं आहे, QR कोड स्कॅन केला की लगेच शिक्षक व्हिडिओच्या माध्यमातून तो टॉपिक, तो प्रॉब्लेम आपल्याला समजावून सांगू शकतो. ह्याच्यानं काय होतं, तर आता मुलांचा वेळ वाचतो. आणि वाचलेल्या वेळामध्ये आपल्याला सांगता येतं की त्यांचा स्पोर्ट्स असेल, डान्स असेल, इतर ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सांगता येतं की विद्यार्थी वेळ देऊ शकतात. मग साहजिकच आपल्याला सांगता येतं की डेमो आणि वर्कबुक आपल्याला पाहायचं असेल तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आजच तुम्ही संपर्क करू शकता. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की एवढंच नाही, तर यामध्ये आपल्याला सांगता येतं की टॉपिक संपला की स्मार्ट असेसमेंट टेस्टसुद्धा या ठिकाणी आपल्याला देता येतं. तो टॉपिक कितपर्यंत आपल्याला समजला हे आपणच तपासून पाहू शकतो. आणि एखादा मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स असतात ते,
आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की काही प्रश्न आपल्याला आले नाही, काही चुकले, तर साहजिकच आपल्याला सांगता येतं की त्यापुढे सुद्धा आपल्याला स्कॅन केल्यानंतर त्याचं योग्य उत्तर काय आहे, काय असायला पाहिजे, हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक आपल्याला सांगण्यासाठी उपलब्ध असतो. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की त्यानंतर काही तास ऑनलाईन आठवड्यातून एखाद्या टॉपिकवरती आपल्याला सांगता येतं की आठवड्यातून 3 दिवस 10वीसाठी 5 दिवस ऑनलाईन सुद्धा शिक्षक आपल्याला शिकवण्यासाठी उपलब्ध असतो. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की आपण अभ्यास करून ऑनलाईनमध्ये आपण शिकून मग साहजिकच आपल्याला सांगता येतं की क्विजच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सांगता येतं की त्या डिस्कशनमध्ये, त्या क्विजमध्ये आपल्याला सहभागी होता येतं. बक्षिसं जिंकण्याची सुद्धा आपल्याला या माध्यमातून संधी उपलब्ध होते. तर पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण वेळ वाया न घालवता आजच आपण एडुटेकच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता आणि स्मार्ट असेसमेंट टेस्ट काय असतं, QR कोड कशा पद्धतीनं स्कॅन केला जाऊ शकतो, हे आपण या व्हिडिओच्या टेस्ट सुरुवात होते. लगेचच शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध असतो आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं असेसमेंट टेस्ट दिल्यानंतर जे प्रश्न आपले चुकलेले आहेत त्या ठिकाणचे लगेच आपल्याला सांगता येतं की व्हिडिओच्या माध्यमातून कोणतं उत्तर असायला पाहिजे ते देखील आपल्याला पुन्हा लगेचच आपल्याला पाहता येतं. ते देखील आपल्याला अभ्यासता येतं आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपलं मॅथ्सचं पुस्तक आहे, टेक्स्टबुक आहे आणि ते वर्कबुक देखील आहे, गाईड आहे आणि नोटबुकसुद्धा त्यामध्येच आहे आणि प्रत्येक चॅप्टर या ठिकाणी कव्हर झालेलं आहे. प्रत्येक क्वेश्चन कव्हर झालेला आहे. ॲडिशनल क्वेश्चन्ससुद्धा या ठिकाणी अनेक व्हिडिओ या माध्यमातून ॲडिशनल क्वेश्चनसाठी सुद्धा देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एडुटेकच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की असेसमेंट टेस्ट चांगल्या पद्धतीनं आपण देऊ शकतो. क्विजसुद्धा आपण देऊ शकतो.